जसं पेशंट्स आणि त्यांच्या नातेवाईकांना वाईट अनुभव येतो, त्याचबरोबर मी गेली काही वर्ष आम्ही ऐकतो आहोत की जे हॉस्पिटल्स ही सेवा देतात त्यांनासुद्धा शासनातर्फे वेळोवेळी त्यांचे मिळणारी बिलं पैसे वगैरे जे आहेत ह्या सगळ्या बाबतीमध्ये अडचणी येत आहेत, त्या खऱ्या आहेत. पण आता जे आहेत नवीन मंत्री वगैरे सगळे आलेले आहेत आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये ते लक्ष घालतील. तर यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची कन्फ्यूज भूमिका वाटते, कारण की सुप्रियाताईंनी यावर काही भूमिका मांडली नाही आहे. ठीक आहे, त्यांची भूमिका त्यांच्यापाशी पुढे. वनाधिकारी अमोल गरळकडून खोक्या भोसलेला मारहाण करण्यात आली असं वकिलांनी दावा केला आहे. असं आहे की आता जामीन मिळावा किंवा इतर गोष्टी त्यासाठी हे वेगवेगळे दावे जे आहेत वकील करत असतात, परंतु अधिकारी काय मला वाटत नाही असं काही बेजबाबदार अशा प्रकारचे काही विधानं करतील असं मला वाटत नाही. त्यावर पहिला हल्ला केला आहे. परळीच्या राखेचं टेंडर निघालं, टेंडरनुसार अधिकृत कंपन्यांना राख उचलायला सुरुवात झाली. तब्बल 3 वर्षांनी राखेचं टेंडर निघालं आहे आणि यातून सरकारला आता 10 कोटींचा महसूल मिळणार आहे. बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे, उत्तम निर्णय आहे आणि त्यामुळे हे दादागिरी आणि गुंडगिरी ही संपुष्टात येईल. परंतु ज्याने हे टेंडर्स घेतलेले आहेत आणि काम सुरू करणाऱ्या त्या कंपन्यांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण संरक्षण देण्याची जबाबदारी ही गव्हर्नमेंटची राहील. विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केली. त्यांनाच विचारा आपण कुठली चौकशी नेमायला पाहिजे. असं आहे की पहिल्यांदा जे आहे हॉस्पिटलने स्वतःची कमिटी नेमली, तिचा काय रिपोर्ट आला, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी जे आहे अनेक सिनियर ऑफिसर्स जे आहेत, सेक्रेटरीज आहेत, त्यांची कमिटी नेमलेली आहे. ते कशाला खोटं बोलतील, ते चौकशी करतील, त्याच्यानंतर येईल निर्णय बाहेर पडतो. राज्यातील अमर्याद सरकार सुबुद्धी देण्यासाठी प्रभू रामचंद्राने परत जन्म घ्यावा व जनतेची सुटका करावी असं या प्रार्थना विजय वडेट्टीवारांनी रामनवमीच्या निमित्ताने केली. चला, या निमित्ताने ते प्रार्थना करतायत श्रीरामाची, ही काही वाईट गोष्ट नाही आहे. तुम्ही मंत्री होता आणि जेव्हा अशी नुकसान झालं त्यावेळेला आपण स्वतः बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. मात्र आजही 2-3 दिवस उलटून गेले. मात्र जयंत पाटलांनी असा टोला लगावला की राज्यकर्ते जे आहे, कृषीमंत्री आहे, ते सत्तेमध्ये मशगूल आहे. नो कॉमेंट. सर, त्यांच्यावरच आहे की कर्जमाफीच्या पैशाचं काय केलं जातं, नुकसानग्रस्त पाणी थोडी लेट झाली. नो कॉमेंट. सर, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.